पासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मुंबईमध्ये मे महिन्यात बरसला 107 वर्षातला विक्रमी पाऊस। आतापर्यंत 295 मिलीमीटर पावसाची नोंद, तर 1918चा 279 मिलीमीटरचा विक्रमही मोडला। मुंबईत मान्सून दाखल, भारतीय हवामान विभागाची अधिकृत घोषणा। ठिकठिकाणी सकाळपासूनच तुफानी पावसाची हजेरी, तर पुण्यासह सोलापुरातही मान्सून दाखल। मुंबई मेट्रो 3ला पहिल्याच पावसाचा फटका। वरळी भुयारी मेट्रो स्थानकामध्ये शिरलं पाणी। वार्तांकनासाठी गेलेल्या माझाच्या प्रतिनिधींची मेट्रो प्रशासनाची मुजोरी। नुकसानग्रस्त मेट्रो स्थानकाची आदित्य ठाकरेंकडून पाहणी। काम पूर्ण झालं नव्हतं तर उद्घाटन केलंच कशाला, सरकारला सवाल। तर मुंबईची तुंबई झाल्यानं शिंदेंवरही निशाणा। मुंबईमध्ये लोकलच्या चर्चगेट आणि मरीन लाईन स्थानकादरम्यान शॉर्ट सर्किटमुळे स्फोट। विद्युत वाहिनीवर झाड पडल्यानं शॉर्ट सर्किट। मुंबईमध्ये पावसाची तुफानी एंट्री। मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं। किंग सर्कल, हिंदमाता, वाकोल्यात पाणी, तर पुढचे काही तास पावसाचा जोर राहणार। मुंबईतल्या कोस्टल रोड परिसरामध्ये मुसळधार पाऊस, तर पश्चिमी द्रुतगती महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी। वाहतूक संथ गतीनं सुरू। पावसाचा जोर वाढल्यानं जुहू चौपाटी पर्यटकांसाठी बंद। चौपाटीवर पोलिसांसह लाईफ गार्ड तैनात। पर्यटकांना चौपाटी परिसरात न येण्याच्या देखील सूचना। मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीला पूर। इशारा पातळी गाठल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर। नागरिकांना मात्र सतर्कतेचा इशारा। बारामतीमध्ये 5 दिवसात 314 मिलीमीटर पाऊस। पिंपळीमध्ये नीरा डावा कालवा फुटला, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पूरग्रस्त भागांची पाहणी। तर कांदा पिकाच्या नुकसानीचाही घेतला आढावा। मदत नको, अतिक्रमण काढा, नागरिकांचा रोष। सोलापूरच्या नीरा नरसिंगपूर भीमान आणि नीरा नदीच्या संगमावर पाण्याचं अकराळ विक्राळ रूप। मुसळधार पावसामुळे संगमनगर भागामध्ये 12 ते 15 घरांमध्ये शिरलं नीरा नदीचं पाणी। आमदार उत्तम जानकरांनी घेतला आढावा। सातारा जिल्ह्यातही पावसाची तुफान बॅटिंग। कोयना नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो, तर महाबळेश्वरमधील प्रसिद्ध लिंगमळाचा धबधबा, पर्यटकांची गर्दी। नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। अनेक ठिकाणी कांदा पिकाला फटका, तर सिन्नर बाजार समितीमधील कांद्याच्या गोण्याही भिजल्या। स्थानिक स्वराज्य परिस्थितीनुसार युती, अन्यथा स्वबळावर भाजपचे खासदार अशोक चव्हाणांचं सूचक विधान।